नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्यातील या कर्मचाऱ्यांना चक्क 7% डीए वाढीस मंजुरी, जून वेतनासोबत मिळणार वाढीव महागाई भत्ता, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या कर्मचाऱ्यांना चक्क 7% डीए वाढीस मंजुरी मिळालेला आहे व जून वेतनासोबत मिळणारी ही वाढीव महागाई भत्ता काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्यातील या कर्मचाऱ्यांना चक्क 7% डीए वाढीस मंजुरी, जून वेतनासोबत मिळणार वाढीव महागाई भत्ता। बघा, दिस एम्प्लॉई इन द स्टेट हॅव बीन अप्रूव्ड फॉर अ वोपिंग 7% डीए इनक्रीज. दे विल गेट इनक्रीज्ड डिअरनेस अलाउन्सेस अलॉंग विथ देअर जून सॅलरी। या महागाई भत्तामध्ये चक्क 7% वाढ करण्याबाबत राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कर्मचारी संघटनाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला आहे। बघा, महागाई भत्तामध्ये चक्क 7% वाढ। राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये चक्क 7% वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे बस महामंडळमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा 46% वरून 53% इतका होणार आहे। बघा, जून महिन्याच्या वेतनासोबत मिळणार वाढीव डीए। बस महामंडळ कर्मचाऱ्यांना सदर वाढीव महागाई भत्ताचा लाभ हा माहे जून महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे। सदर डीए वाढ ही जानेवारी 2025 पासून या ठिकाणी लागू करून निधीच्या उपलब्धतेनुसार डीए थकबाकीची या ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहे। बघा, पुढे अपडेट काय सांगतोय, वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनांचा पर्याय। सदर बस महामंडळ कर्मचाऱ्यांना धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोनही योजनांपैकी एका योजनांची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे। हे झालं वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनांचा पर्याय। त्यानंतर आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासात वाढ। बस महामंडळ मधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 9 महिने मोफत प्रवास सुविधा दिली जाते। आता यामध्ये सुधारणा करून 9 महिने ऐवजी 12 महिने मोफत प्रवास सुविधा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासात वाढ, वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनांचा पर्याय, जून महिन्याच्या वेतनासोबत मिळणार वाढीव डीए व तसेच महागाई भत्तामध्ये चक्क 7% वाढ। एकूणच या राज्यातील कर्मचाऱ्यांना 7% डीए वाढीस मंजुरी, जून वेतनासोबत कशा पद्धतीने वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।